अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर आता बघा, नवरात्रीला शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. आज आहे दुसरी माळ. खूप म्हणजे खूप प्रसन्न हे वातावरण, एकदम फ्रेश वातावरण. कारण या नवरात्रीमध्ये सर्व घरामध्ये स्वच्छता, निर्मळ आणि मेन म्हणजे नॉनव्हेज. प्रत्येक ठिकाणी नॉनव्हेज हे खाल्लं जात नाही, त्याच्यामुळे घर हे खूप म्हणजे खूप प्रसन्न राहतं. आणि त्यामुळे बऱ्याचशा आपल्या ताई दादा बऱ्याचशा सेवा पण त्यांची चालू आहे. मग त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तर तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप छान असणार आहे. बघा, या मध्ये आपलं पूर्ण घर स्वच्छ झालेलं असतं, पूर्ण घराचा आपण दसरा काढलेला असतो. त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये 9 दिवसाचा उपवास असतो. त्याचबरोबर मांसाहार वर्ज्य केलेला जातो या नवरात्रीमध्ये. काही ठिकाणी केला जातो, काही ठिकाणी वर्ज्य केला जातो. मग त्याच्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न असतं. आणि या वातावरणामध्ये आपण जितकी सेवा करू तितकी आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी खूप छान असते. त्यासाठी या नवरात्रीमध्ये गुरुचरित्राचा हा एक अध्याय तुम्ही आवर्जून वाचा. बघा, गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे. प्रत्येक अध्यायाने आपल्याला वेगवेगळी फळं प्राप्ती होते. आणि या गुरुचरित्राच्या अध्यायाच्या पठणाने आपल्या जीवनात जे काही बदल घडतात ते तुम्ही ही सेवा केल्यानंतर नक्कीच अनुभवाल. बघा, कोणतीही सेवा करताना आपण जितकी श्रद्धेने विश्वास ठेवून अंतःकरणातून सेवा करतो त्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळतं म्हणजे मिळतंच. तर तुम्ही या नवरात्रीमध्ये तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळेल, बघा आता यासाठी तुम्हाला कोणते अटी नाहीत, नियम नाहीत. तुम्ही सकाळीही वाचू शकतात किंवा संध्याकाळीही वाचू शकतात. कारण आपलं घर हे सर्व काही स्वच्छ असतं. त्याच्यामुळे आपण गुरुचरित्राचा ग्रंथ जरी हाताळला तरीही काही शक्यता नाही. पण तरी पण तुमच्याकडे जे छोटी पोथी असेल तर तुम्ही पोथी घेऊन वाचू शकतात. किंवा तुम्ही अध्याय पण मोठी पोथी असेल तर गुरुचरित्राची पोथी जर असेल तर तीसुद्धा तुम्ही हाताळू शकतात. कारण आपलं घर सर्व काही स्वच्छ, त्याचबरोबर घरात वातावरण हे आनंदमय असतं. मग या नवरात्रीमध्ये खूप साऱ्या ताईंचं पारायण, सेवा, पूजापाठ तर चालू आहेतच आहेत. त्याचबरोबर आपली स्वामींची सेवा, आपली दत्त महाराजांची सेवा पण करणं तितकंच महत्त्वाचं आपल्यासाठी होणार आहे. कारण तुमची जर कोणती इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी जर तुम्हाला कोणते सेवा करायची असेल तर तुम्ही आवर्जून ही सेवा नक्की करा. तुम्ही या 9 दिवसात गुरुचरित्राचं पारायण आवर्जून करा. आणि समजा तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य झालंच नाही तर तुम्ही गुरुचरित्रामधील एक अध्याय जो आहे मी तुम्हाला सांगणार आहे, तर तो अध्यायसुद्धा वाचू शकतात. बघा, आता गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं खूप महत्त्व आहे. तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य झालं नाही, होत नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील 21 अध्याय हा नक्की वाचा. त्याचबरोबर तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचू शकतात, तुम्ही 18वा अध्याय वाचू शकतात. त्याचबरोबर तुम्ही गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचू शकतात. जी काही तुमची इच्छा, मनोकामना, जी काही तुमची अडलेली कामे आहेत किंवा खूप खूप मोठी इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही गुरुचरित्रातील हे अध्याय नक्की विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून तुम्ही या अध्यायाचं नक्की पठण करा. खूप म्हणजे खूप छान अशी फलश्रुती या अध्यायानं येत असते. मग याच्यासाठी काय अटी आहेत, काय नियम आहेत, असा बऱ्याच ताईंना प्रश्न पडत असतो. बघा, आता ज्यावेळेस आपण गुरुचरित्र पारायण करत असतो तर त्यावेळेसचे तर सर्व काही अटी नियम प्रत्येकाला माहीतच आहेत. त्याचबरोबर बघा, गुरुचरित्राचं ज्यावेळेस आपण पारायण करत असतो त्यावेळेस आपल्याला 7 दिवस बाजूला आपली चटई ते घेऊन साईडला झोपायचं असतं, खाली जमिनीवर. त्याचबरोबर कॉटवर, बेडवर आपल्याला झोपायचं नसतं, खाली चटई टाकून तुम्ही जमिनीवर झोपू शकता, म्हणजे झोपावंच लागतं. त्याचबरोबर आपल्याला या 7 दिवसामध्ये
एकच अन्न आपल्याला खायचं असतं. तुम्ही पहिल्या दिवशी चपाती खाल्ली तर 7ही दिवस चपातीच खायची. पहिल्या दिवशी ज्वारीची भाकरी खाल्ली तर 7 दिवसही तुम्हाला ज्वारीचीच भाकरी खायची असते. त्याचबरोबर आपल्याला द्विदल धान्य कोणतंच खायचं नाही, म्हणजे डाळीचे कोणतेच प्रकार आपल्याला खायचे नसतात. भात खायचा नसतो. या सर्व काही. त्याचबरोबर कांदा लसूण, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांदा लसूण आपल्याला वर्ज्य करायचा असतो. कांदा लसूण अजिबात पारायण करताना खायचं नसतं. त्याचबरोबर मांसाहार हा वर्ज्य करायचा असतो. मग हे गुरुचरित्र पारायण 7 दिवसाचं जे आपण गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळेसचे हे नियम आहेत. त्याचबरोबर मग तुम्हाला हे नियम जर कटाक्षाने पाळणं होत नसतील, अशी सेवा तुम्हाला करणं होत नसेल, तर तुम्ही हा गुरुचरित्रातील अध्यायाचं तुम्ही नक्की पठण करा. जो गुरुचरित्रातील 21वा अध्याय आहे, तर या अध्यायाचं तुम्ही नक्की पठण करा आणि बघा, तुम्हाला तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होणारच. वेळ लागेल पण सेवा ही तुमची फळाला येते, म्हणजे येतेच. असं नाही की तुम्ही सेवा केली की तुमची लगेच इच्छा पूर्ण व्हावी, असं तुम्हाला बऱ्याच जणांना तसं वाटतं. पण बघा, आपल्या ज्याच्या त्याच्या कर्मानुसार प्रत्येकाला ज्या त्या वेळेस मिळतच असते. कोणाला लवकर मिळते, कोणाला उशिरा मिळते. पण योग्य वेळ ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्या जे काही नशिबात आहे तर ते आपल्याला स्वामी महाराज दिल्याशिवाय राहत नाहीत, दत्त महाराज दिल्याशिवाय राहत नाहीत. ते आपल्यापर्यंत जे आपलं आहे ते आपल्यापर्यंत येतं, म्हणजे येतंच. फक्त तुम्ही मनात कोणतीही शंका न धरता निस्वार्थ भावनेने फक्त सेवा करा आणि बघा, या सेवेचं फळ तुम्हाला हे मिळतं, म्हणजे मिळतंच. इतके प्रभावी या गुरुचरित्रातील अध्यायाचं पठण केल्याने तुम्हाला सेवेचं तुमचं फळ मिळणार आहे. तर ज्या कोणाच्या काही इच्छा असतील, ज्या कोणाचे काही प्रश्न असतील, अडचणी असतील, तर त्यांनी आवर्जून एक वेळेस बघा, वर्षातून एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण तुम्ही आवर्जून करा. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्यासाठी गुरुचरित्राचं पारायण हे तुम्ही एकदा तरी करायलाच हवं. पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील अध्यायाचं, जे तुम्हाला अध्याय जमतील त्या अध्यायाचं पठण नक्की करा. तर चला, तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. चला, तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.